सोलापुरात मध्यरात्री भीषण अपघात, 3 मित्र जागीच ठार. सोलापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी येते. मध्यरात्रीच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात 3 तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झालाय. घटना 16 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. रूपा भवानी मंदिराजवळील सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेज समोर बर्गमन स्कूटर क्रमांक MH13ER 0727 वरून 3 मित्र जात असताना अज्ञात वाहनानं त्यांना मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की तिन्ही युवक जागेवरच पडले आणि त्यांची दुचाकी काही अंतरावर फेकली गेली. नागेश प्रकाश गौंडी वय 27 रविवार पेठ, रोहन अशोक कोरे वय 23 श्रीशल नगर भवानीपेठ, बसवराज सुनील चनशेट्टी वय 25 शेळगी सोलापूर असं मयत झालेल्या 3 मित्रांची नाव आहेत. घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिघांना तातडीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. नागेश गौंडी टोल नाक्यावर नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात आई, बहीण आणि एक भाऊ आहे. रोहन कोरे फायनान्स क्षेत्रात काम करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि एक विवाहित बहीण आहे. बसवराज चनशेट्टी पुण्यातील बजाज फायनान्समध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ आहे. या दुर्दैवी अपघातामुळे तिन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली आहे. कविता गवंडी आहे. ऍक्सिडेंट झालेला माझा भाऊ आहे लहान. वडील पण नाही, 4 महिन्यापूर्वी गेले. तर माझा भाऊचा आमचा सगळा सर्वोपरी होता. पहाटे 5 वाजता, रात्री 11 वाजता 11:30 वाजता मी त्याला बोलले होते. मग 5 वाजता दुधाळ हवालदारचा कॉल आला की असं गाडी तुमच्या नंबरवर आहे, ती गाडीचे ऍक्सिडेंट झाले, तुम्ही या म्हणून. तिथे गेला असं माझा भाऊ मोठा गेला. तिकडे गेल्यानंतर डेथ बॉडी एकावर एक पडला असं म्हणते. आम्हाला संशय आहे की जरी पडला असेल तर गाडी डेथ बॉडी जी एकावर एक का पडेल, साईडला पडली पाहिजे ना, म्हणजे गाडीला पण काहीतरी लागलं असलं पाहिजे जर ऍक्सिडेंट झाला असेल. आम्ही डेथ बॉडी घेण्यापूर्वी आम्हाला एकतर ऍक्सिडेंट झाला असेल तर ऍक्सिडेंट कोणी केला व का केला ते तर दिसलं पाहिजे, किंवा नेमकं काय कारण आहे ते समजल्याशिवाय आम्ही डेथ बॉडीतून घेऊन जात नाही. माझ्या भावाचं नाव नागेश गवंडी, 2 त्याचे फ्रेंड, एक रोहन भाई आणि एक प्रज्वल भैया. 7-7:30 वाजेपर्यंत तर भाऊ माझ्यासोबतच होता. 7:30 वाजता मला ते वीर तपासवीर मंदिर जवळ सोडून तो गेला तिथून गेला. मग त्याला फोन केले होते मी रात्री 10 वाजता एकदा फोन केले, 11:30 वाजता एकदा फोन केले. मी फ्रेंडकडे चाललो शेळगीला, तिथून येतो म्हणून सांगितलं होतं मला. नातेपुतेला टोल नाक्यावर सुपरवायझर होतो. 3 जण आहोत आम्ही. मोठा भाऊ सेंट्रिंग करतो इथे, 2 नंबर भाऊ तो मिला. डेथ बॉडी एकावर एक पडले म्हणजे आम्हाला थोडं डाऊट यायला लागलाय. मग ते समजावं मला, किंवा ऍक्सिडेंट असेल तर कोण आरोपी आहे किंवा कोण ऍक्सिडेंट केलाय